नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा सध्या चित्रपटगृहात चालू आहे. 2004 मध्ये आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण या दोन्ही भागांशी संबंधित काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. याआधी आपण नवरा माझा नवसाचा हा चित्रपट कसा बनला या संदर्भात 2 व्हिडिओ केले आहेत. तेही आपण पाहावेत. तर वळूया पहिल्या फॅक्टकडे. नवरा माझा नवसाचा चित्रपटामध्ये अशोक सराफ हे एसटीचे कंडक्टर आहेत. त्यांच्या तोंडी एक संवाद आहे. हे व्हर्जिनल आहे आणि हे डुप्लिकेट. आता यातील व्हर्जिनल म्हणजे ओरिजिनल, मात्र हा व्हर्जिनल शब्द मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हता. संहितेत ओरिजिनल असाच शब्द लिहिला गेला होता. शूट चालू असताना ऐनवेळी सचिन यांना अशोक यांचं पात्र पाहून तो असं बोलू शकतो याची जाणीव झाली. कारण तो डुप्लिकेट या शब्दालाही डुप्लिकेट असं म्हणतो. तर मग ओरिजिनल हा शब्द तरी तो कसा बरं व्यवस्थित म्हणेल? आणि त्यांनी ओरिजिनलचा व्हर्जिनल करून टाकला. हा शब्द सचिन यांचे वडील शरद पिळगावकर यांचा हैदराबादचा मित्र नेहमी म्हणायचा. त्याला ओरिजिनल या शब्दाचा उच्चार करता येत नव्हता. त्यामुळे ते सचिन यांच्या डोक्यात बसलं होतं आणि शूटिंगच्या ऐनवेळी त्यांना ते आठवलं. नवरा माझा नवसाचा हा सिनेमा 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याआधी गणपतीपुळे हे प्रसिद्ध ठिकाण होतंच. मात्र सिनेमा आल्यानंतर गणपतीपुळ्याला जाणाऱ्या भक्तांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला. तिथं मोठमोठी हॉटेल्स उभी राहिली. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उभे राहिले. महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या घसघशीत सूट देऊन भाविकांना आकर्षित करू लागल्या आणि त्यांना गणपतीपुळ्याला घेऊन येऊ लागल्या. गणपतीपुळ्याच्या आसपासच्या परिसरामध्येही बरेच उद्योगधंदे उभे राहिले. काही वॉटर स्पोर्ट्सही निर्माण झाले. या सगळ्यांचा एकूणच परिणाम म्हणून वाढत्या संख्येला मनोरंजनाची इतरही साधनं मिळाली आणि चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्यामुळे भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे एकूणच काय तर या सिनेमामुळे गणपतीपुळे या ठिकाणाला दुहेरी फायदा झाला. सचिन यांना हा चित्रपट 1982 मध्ये कसा सुचला होता याचा व्हिडिओ आपण पाहिला आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो गणपतीपुळे इथेच होणार होता. त्यानुसारच सचिन यांनी कथानक रचलं होतं. मात्र गमतीचा भाग असा की त्याआधी ते कधीही गणपतीपुळ्याला गेलेले नव्हते. त्यांच्याकडे केवळ IQ माहिती होती आणि त्यानुसारच त्यांनी संहितेचं लिखाण केलं होतं. पण ज्यावेळी ते गणपतीपुळ्याला गेले तेव्हा बऱ्यापैकी त्यांच्या लिखाणातलं वातावरण त्यांना तिथं दिसलं आणि त्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या जवळपास 15 वर्षे आधी सचिन यांचा माझा पती करोडपती हा चित्रपट आला होता. त्यातही सचिन, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्याच धाटणीचं शीर्षक म्हणजे नवरा माझा नवसाचा. मात्र सुरुवातीला सिनेमाचं शीर्षक हे नव्हतं. त्यावेळी सिनेमाचं शीर्षक असणार होतं चला ना गडे. पण सचिन यांच्या एका जवळच्या व्यक्तीनं या नावात हलकासा अश्लीलपणा जाणवतं असं सांगितलं. खरं तर हा एक फॅमिली एंटरटेनर चित्रपट आहे. मात्र प्रेक्षकांनाही सिनेमाचं टायटल पाहून असं अश्लील वाटलं तर सिनेमाला येणाऱ्यांच्या संख्येवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि याचा मोठा फटका सिनेमाच्या कमाईला बसू शकतो. हे लक्षात घेऊन मग सिनेमाचं नाव बदलायचं ठरलं. त्यावेळी सिनेमाचे संवाद लेखक संतोष पवार यांनीच सिनेमासाठी नवरा माझा नवसाचा हे नाव सुचवलं. हे नाव सचिन यांना आवडलं आणि मग चला ना गडेचं नवरा माझा नवसाचं झालं. पण हेच नाव फायनल करण्यामागे केवळ एवढंच नाव नव्हतं तर त्याला आणखी एक दुसरं कारण होतं. ते आपण पुढच्या फॅक्टमध्ये पाहणार आहोत. सचिन पिळगावकर यांच्या अनेक चित्रपटांची नावं लक्षात घेतली तर त्यात एक साम्य आढळतं. ते साम्य काय हे पाहण्याआधी त्यांच्या काही सिनेमांची नावं पाहूयात. नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, आमच्यासारख्या आम्हीच. या सिनेमातलं एक साम्य म्हणजे सगळ्याच सिनेमांमध्ये अशोक सराफ आहेत. पण त्याचा शीर्षकाशी काही संबंध नाही. तर ते साम्य हे आहे ते म्हणजे सिनेमांच्या नावांमधील अक्षरांची संख्या. या प्रत्येक नावामध्ये 9 अक्षरं आहेत. त्यामुळेच 9 अक्षरांचं नाव आपल्यासाठी लकी आहे असं सचिन यांचं मत आहे. त्यामुळेच नवरा माझा नवसाचा हे नाव सुचवताच त्यांनी त्यातली अक्षरं मोजली आणि तीही 9च होती. त्यामुळेच त्यांनी हे नाव फायनल केलं. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला 20 वर्षे झाल्यानंतर सचिन आता त्याचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. ज्यावेळी त्यांनी हा दुसरा भाग करायचं ठरवलं त्यावेळी त्यांनी सिनेमाची कथा बांधली. त्यानुसार गणपतीपुळ्याची सद्यस्थिती काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी, तिथला एक फील कळावा यासाठी ते पुण्याला गेले.
त्यावेळी आधीचं पुळं खूपच बदलल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानुसार मग त्यांनी संहितेत काही बदल केले. सिनेमाचं शूटिंग ठरलं त्याआधी त्यांच्या डोक्यात आणखी काही वेगळ्या कल्पना आल्या आणि मग त्यांनी पुन्हा स्क्रिप्टवर काम करून नवीन ड्राफ्ट लिहिला. त्यानुसारच मग पुढे सिनेमाचं शूटिंग झालं. नवरा माझा नवसाचा 2 हा जरी पुढचा भाग आला असला तरीही पहिल्या भागातील सगळीच पात्र आधीच्या भागाच्या कथेनुसारच पुढे येत नाहीत. म्हणजे कसं ते समजून घेण्यासाठी मुन्नाभाई सिरीजचं उदाहरण पाहूया. ज्या प्रकारे लगे रहो मुन्नाभाई हा मुन्नाभाई MBBSचा दुसरा भाग असला तरीसुद्धा कथानक आधीच्या सिनेमापासून पुढे जात नाही किंवा त्याचं तसं प्रोग्रेशनही होत नाही. आधीच्या भागातले मुन्नाभाई आणि सर्किट ही दोनच पात्र आपल्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार पुढच्या भागात येतात. पण आधीच्या भागातली ग्रेसी सिंग पुन्हा दुसऱ्या पार्ट्समध्ये येत नाही. तर या भागात संजय दत्तच्या नायिकेच्या भूमिकेत विद्या बालन आहे. त्याचबरोबर आधीच्या भागात बोमन इराणी मेडिकल कॉलेजचे डीन असतात. मात्र दुसऱ्या भागात त्यांचं अगदी वेगळंच पात्र आहे. तद्वतच नवरा माझा नवसाचा मधले अनेक कलाकार दुसऱ्या भागात वेगळ्याच भूमिकांमध्ये प्रकट होतात. केवळ सचिन आणि सुप्रिया ही जोडीच पहिल्या भागाप्रमाणे नवरा बायको म्हणून आहेत. नवरा माझा नवसाचा 2 लिहितानाच हाही चित्रपट ट्रॅव्हल फिल्म असेल हे सचिन यांनी आधीच ठरवलं होतं. मात्र पुन्हा त्यांना बसचाच प्रवास दाखवायचा नव्हता. यावेळी काहीतरी वेगळं दाखवायचं आणि त्यासोबतच कोकणाचं सौंदर्यही पडद्यावरून मांडायचा असा विचार करून त्यांनी यावेळी बसऐवजी ट्रेन आणली आहे. ही ट्रेन कोकण रेल्वे असल्यामुळे तिचा संपूर्ण प्रवास कोकणातूनच होतो. पहिल्या भागात एक असं पात्र होतं जे खरं तर जिवंत नसतं, मात्र तरीही कथानकाचा तो एक महत्त्वाचा भाग होता आणि तो म्हणजे पुतळा. त्याच धर्तीवर या सिनेमातही असंच एक पात्र आहे आणि ते म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती. ही मूर्ती या संपूर्ण प्रवासात सगळ्या प्रवाशांसोबत असते. आता त्यामुळे काय गमती-जमती घडतात हे तर आपल्याला सिनेमा पाहिल्यावरच कळेल. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी सिनेसृष्टीची चौकडी म्हटलं जातं. त्यांच्या सिनेमांनी मराठी प्रेक्षकांना भरपूर आनंद दिला. यातील महेश कोठारे यांच्या सिनेमात लक्ष असायचं म्हणजे असायचंच. तसंच सचिन यांच्या जवळपास सगळ्याच सिनेमांमध्ये अशोक सराफ आहेत. त्यातल्या काही चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही भूमिका आहे. नवरा माझा नवसाचा या सिनेमात सुद्धा आपल्या लाडक्या लक्ष्याची एक महत्त्वाची भूमिका होती. त्या संदर्भात सचिन यांचं लक्ष्यासोबत बोलणंही झालं होतं. मात्र त्या दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे खूपच आजारी होते आणि त्यांच्यावर दवाखान्यात उपचारही चालू होते. आपल्या लाडक्या लक्ष्याची परिस्थिती लक्षात घेऊन सचिन यांनी सिनेमाचं शूटिंग आणखी काही काळ पुढे ढकललं. पण लक्ष्याच्या तब्येतीत सुधारणा न होता ती आणखीनच ढासळत होती. अखेरीस नाईलाजानं सचिन यांना लक्ष्याशिवायच सिनेमा शूट करणं भाग पडलं. सिनेमात अशोक सराफ हे कंडक्टरची लालू ही भूमिका करत होते, तर लक्षा मामाची यातली भूमिका होती बस ड्रायव्हर प्रसादची. म्हणजेच लक्षा अशोक सराफ ही जोडी यात लालू प्रसाद या जोडीमध्ये दिसणार होती. पण नंतर ती भूमिका सुनील तावडे यांच्या वाट्याला गेली. या सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर अगदी 1.5 महिन्यातच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं होतं. त्यामुळे आपल्या सिनेमात आपला मित्र झळकू न शकल्याची खंत सचिन यांना वाटत असते. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला लाडका लक्ष्या या चित्रपटात असता तर त्याने आणखी काय काय गमतीजमती केल्या असत्या, सिनेमाला त्याचा काय फायदा झाला असता हे आम्हाला कमेंट करून सांगा. पाहत राहा बायोस्कोप आर्ट्स.